सिंधुदुर्ग किल्ल्याच्या लास्ट व्लॉगमध्ये तुम्ही हे महादेवाचं मंदिर बघितलंच आहे. नसेल बघितलं तर तो व्हिडिओ जाऊन नक्की बघा. या मंदिराच्या आतमध्ये एक विहीर आहे आणि त्या विहिरीमध्ये पाणी नसून भुयारी मार्ग आहे आणि तो भुयारी मार्ग नेमका कुठे बाहेर पडतो हे पाहायला आम्ही आता निघालोय ओझरला. मालवणवरून ओझरेश्वरला जाताना मालवण आचरा मार्ग लागतो. त्या मार्गावर तुम्हाला हे कोळमचं ब्रिज लागेल आणि इथून सरळ गेल्यावरती 5 किलोमीटरवर एक तिठा आहे. त्यातील एक मार्ग जातो आचऱ्याला, दुसरा जातो कांदळगावला आणि तिसरा मार्ग जातो कातवडला. या तिट्याच्या थोडंसं अलीकडे डाव्या बाजूला हे ओझरेश्वरचं स्थान आहे. आम्ही आता इथे पोहोचलोय आणि आता 5 वाजलेत, तर आम्ही आता आतमध्ये जातो. आता मी आली आहे ओझरला, जिथे ब्रह्मानंद स्वामींची समाधी आहे तिथे. आणि इथेच आहे तो ऐतिहासिक भुयारी मार्ग जो छत्रपती शिवाजी महाराजांनी 400 वर्षापूर्वी बनवला. माझा हा व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश एवढाच आहे की जेव्हा आपण एखाद्या गड किल्ल्यांवर किंवा ऐतिहासिक स्थळांवर जातो तेव्हा तिकडचा जो ऐतिहासिक ठेवा आहे तो खऱ्या अर्थाने एक्सप्लोअर केला पाहिजे. या व्हिडिओनंतर मला नक्की आशा आहे की पर्यटक जेव्हा येतील तेव्हा आवर्जून शिवकालीन भुयारी मार्ग जो आहे तो निश्चितच पाहतील. गुहेच्या पायथ्याशी 2 तलाव आहेत. झऱ्याच्या पाण्याने तयार झालेल्या या तलावातील पाणी इतकं नितळ आहे की तळापर्यंतचं सर्व स्पष्ट दिसतं. हे जे छोटंसं तलाव आहे त्याच तलावामधलं पाणी बाजूच्या तलावामध्ये सोडलं जातं. या तलावामधलं पाणी आजपर्यंत कधीही वर्षाचे 12 महिने आटलेलं नाहीये. गावातील जवळपासचे लोक जे आहेत ते याच तलावाचं पाणी पिण्यासाठी पण वापरतात. आता आपण आतमध्ये मंदिरामध्ये जाऊया. या मठामध्ये ब्रह्मानंद स्वामी यांच्या वापरातील काही वस्तू ठेवलेल्या आहेत आणि इथे ब्रह्मानंद स्वामींची मूर्ती देखील आहे. डावीकडे साईबाबांची मूर्ती आहे आणि मध्ये शिवलिंग आहे आणि उजवीकडे ब्रह्मानंद स्वामींची मूर्ती आहे. आणि याच गुहेमध्ये ब्रह्मानंद स्वामी यांची समाधी पण आहे. ही नैसर्गिक गुहा आहे आणि इथे ब्रह्मानंद स्वामी ध्यानासाठी बसायचे. गुहेतून बाहेर येताच अगदी उजवीकडे शिवकालीन गुहा आहे. या गुहेतून भुयारी मार्ग निघतो आणि तो भुयारी मार्ग सिंधुदुर्ग किल्ल्यावर जिथे महादेवाचं मंदिर आहे तिथे एक विहीर आहे आणि त्या विहिरीमध्ये तो बाहेर पडतो. या गुहेमध्ये 3 गुहा आहेत आणि ही जी डावीकडची गुहा आहे तिथे ब्रह्मानंद स्वामी ध्यानासाठी बसायचे आणि उजव्या बाजूला ज्या 2 गुहा आहेत त्यातील एका गुहेमधून किल्ल्यावरती जायला छत्रपती शिवाजी महाराजांनी भुयारी मार्ग बनवलेला. तर असा हा ब्रह्मानंद स्वामींचा मठ आहे. तुम्ही पण एकदा तरी नक्की इथे भेट द्या. पावसाळ्यामध्ये इथला परिसर खूप जास्त सुंदर होतो. सगळीकडे हिरवळ असते आणि दोन्ही तळी पूर्ण भरलेली असतात पाण्याने. पावसामध्ये पण या दोन्ही तळ्यांचं पाणी एकदम नितळ आणि स्वच्छ असतं. तुम्ही पण या स्थळाला एकदा तरी नक्की भेट द्या. आता आम्ही निघालोय पद्मगडावर आणि माझ्यासोबत हे सगळे. पद्मगडावर काय आहे ते तुम्हाला सिद्धार्थ आता सांगेल. आता आपण चाललो आहे पद्मगडावर. तिथे शिवाजी महाराजांनी स्थापन केलेलं शिवलिंग आहे 350 वर्षापूर्वीच. आता आपण गेल्यावर बघू. लेट्स गो. तर आम्ही आता इथे दांडी बीचच्या जवळ आलोय आणि आता मी दांडी बीचवरनं जाणार आहे पद्मगडला. तर पहिलं बघणार आहे आधी भरती आहे की ओहटी आहे, कारण की पद्मगडला जायची जी वाट आहे ती जर ओहटी असेल तरच आपण तिथे जाऊ शकतो. बघ ओहटी आहे का भरती आहे बघ आधी. दांडी बीचवरनं जाताना मला हा पटकन मासा दिसला मोठा. स्टिंगरे मासा आहे हा. ईगल मच्छी. ओके. ते ह्याला ईगल मच्छी बोलत होते, म्हणजे ते ईगल सारखी ती उडते बोलतात पाण्यामध्ये. या माशाला स्टिंगरे बोलतात. इथून समोर पद्मगड पण दिसतोय जिथे झेंडे लावलेत. तुम्हाला जर का वॉटर स्पोर्ट्स करायचे असेल तर तुम्ही इथे पण येऊ शकता. आता मी तुम्हाला पद्मगडावर जाणारी वाट पण दाखवते. समुद्रावरूनच आम्ही जाणार आहे.
आता ओहटी आहे आणि भरतीच्या वेळी इथे पूर्ण पाणी असतं, त्यामुळे तुम्हाला जेव्हा कधी पद्मगडावर जायचं असेल त्यावेळी भरती ओहटी दोन्ही बघून या. सिंधुदुर्ग किल्ल्याच्या दरवाजासमोर पूर्वेस असलेल्या एका लहानशा बेटावर पद्मगड किल्ला बांधलेला आहे. सिंधुदुर्ग किल्ल्याचा दरवाजा आणि पद्मगडाचा दरवाजा ह्या दोघांमधील अंतर जर का सरळ रेषेमध्ये मोजलं तर ते 2000 फुटापेक्षा कमी आहे. 2006च्या सुनामीपूर्वी अमावस्या व पौर्णिमेच्या ओहटीच्या वेळी मोर्याच्या धोंड्यापासून सिंधुदुर्ग किल्ल्यापर्यंत पाण्यातून चालत जाता येत असे. या मार्गाने होऊ शकणाऱ्या संभाव्य हल्ल्याचा विचार करून महाराजांनी सिंधुदुर्ग व मालवण किनाऱ्यामधील खडकावर पद्मगड किल्ला बांधला असावा. पद्मगड भोवतालचा खडक विशेष तऱ्हेने फोडून तेथे नवीन जहाजे बांधण्याची व जुनी जहाजे दुरुस्त करणारी गोदी उभारण्यात आली. तर आता आम्ही इथे पोहोचलोय आणि इथे ते शिव मंदिर आहे. मगाशी आम्ही होतो लिलावाच्या इथे. लिलाव दाखवते मी तुम्हाला. इथे लिलाव आहे. इथे नाही आहे ओके. इथे लिलाव आहे. आणि आता मी एवढं पूर्ण राऊंड फिरून आलं इकडे आणि इथून सिंधुदुर्ग किल्ला पण हा समोर आहे. इथे पॅरासेलिंग करतायत. आता सनसेट पण होत आलाय तर आम्ही जास्त वेळ न घालवता पद्मगडावरती जातो. छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ल्याच्या रक्षणासाठी पद्मगड, राजकोट, सर्जेकोट ही किल्ल्यांची साखळी तयार केली. या किल्ल्यांपैकी पद्मगड हा समुद्रात असलेला किल्ला सिंधुदुर्ग आणि मालवण किनारा यांच्यामध्ये उभा आहे. गडाचे सिंधुदुर्ग किल्ल्याच्या प्रवेशद्वाराकडे तोंड करून असलेले छोटेखानी प्रवेशद्वार अजूनही शाबूत आहे. गडाचे बुरुज व तटबंदी यांची मोठ्या प्रमाणात पडझड झालेली आहे. किल्ल्यात एक कोरडी विहीर व वेताळाचे मंदिर आहे. मालवणच्या कोळी लोकांचा हा देव असून त्यांनी देवळासमोरील बुरुजावर अनेक झेंडे रोवलेले आहेत. पद्मगडावरील दगड विशिष्ट प्रकारे फोडून जहाजांसाठी गोदी शिवाजी महाराजांनी तयार केली होती. त्याचे अवशेष किल्ल्याच्या तटावरून आजही दिसतात. तर असा आहे हा पद्मगड किल्ला. तुम्ही पण या किल्ल्याला नक्की भेट द्या. आणि आजचा हा व्लॉग मी इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करा. भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या.